या ठिकाणी मानाच्या पालख्यांचं स्वागत केले गेलेलं आहे। काय उत्साह आहे आणि रामनवमीची देखील कशी तयारी साई संस्थांची सुरू? श्री साईबाबांनी आपल्या कालावधीमध्ये जो आहे रामनवमी उत्सव सुरू केला। रामनवमी उत्सवाचं हे यावर्षीचं 114वं वर्ष आहे। मोठ्या उत्साहात हा सण आपण साजरा करत असतो। यावर्षीसुद्धा मोठी तयारी जी आहे उत्सवाची केलेली आहे। साई भक्त जे आहेत मुंबई, इंदोर, गुजरात वेगवेगळ्या भागातून जे हैदराबाद, बेंगलोर, दुबईवरून सुद्धा 200 साई भक्त जे आहेत या साई सेवक पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत। तर येणाऱ्या साई भक्तांची व्यवस्था व्हावी म्हणून साईबाबा संस्थांनी वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत ते मंडप उभारण्यात आलेले आहेत। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, मोबाईल टॉयलेटची व्यवस्था असेल, साईबाबा संस्थांनी केलेली आहे। यावेळेस आपण नव्याने जे आहे कीर्तन सेवा जी आहे हे पालखीमध्ये पायी चालणारे जे साई भक्त जे आहेत त्यामध्ये एक आध्यात्मिक वातावरण तयार व्हावं, बाबांचं जे जीवन कार्य जे आहे त्यांना समजावं म्हणून कीर्तन सेवा, त्याचप्रमाणे LED व्हॅनद्वारे जे आहे ते बाबांच्या जीवनपटावरील जे वेगवेगळे चित्रपट आहेत, नंतर चॅरिटी वर्क जे साईबाबा संस्थांचं चालतं हे साई भक्तांना दाखवण्यात येत आहे। साई भक्त जे आहेत मोठ्या आतुरतेने मोठ्या बाबांच्या दर्शनाची वाट पाहत असतात। तर त्यांचा हा प्रवास जो आहे जास्तीत जास्त सुकर कसा होईल त्यासाठी साईबाबा संस्थान प्रयत्न करत आहे। आपण जसं बघितलं की पंढरपूरला वारकरी जातात, त्यांचं स्वागत प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी केलं जातं। त्याच धर्तीवरती आज साई संस्थान देखील पुढं सरसावलं आहे आणि साई पालख्यांचं देखील स्वागत होत आहे। काय उपक्रम? साई भक्त जे आहेत ते मोठ्या आनंदामध्ये या उत्सवामध्ये सहभागी होत असतात। त्यांच्या या आनंदामध्ये सहभागी व्हावं म्हणून खरं तर आज जे आहे या ठिकाणी आलेलो आहे। कारण मागच्या एक 10 वर्षापूर्वी मी माऊलींच्या वारीमध्ये सुद्धा सहभागी झालेलो होतो। तर तो आनंद जो एक अवर्णनीय असतो, एक आध्यात्मिक अत्युच्च पातळीवरचा एक आनंद असतो। तर या आनंदामध्ये सहभागी व्हावं, त्यांचा उत्साह वाढवावा म्हणून खास करून जे ते यांच्या आपल्या साई सेवक पालखी आहे, सर्व साई भक्त जे आहेत त्यांच्यामध्ये सहभागी झालेले आहे। यंदा किती पालख्या येणार आहेत असा अनुमान किंवा आपल्याकडे काय नोंदणी किती झाली? जवळपास 87 पालख्यांनी जे आपल्याकडं नोंदणी केलेली आहे आणि वेगवेगळ्या भागातून आहे। एक 40 ते 50 हजार साई भक्त जे आहेत वेगवेगळ्या भागामधून जे आहेत त्या या पालखीद्वारे शिर्डीला बाबांच्या दर्शनासाठी येत आहेत। शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून हे भाविक शिर्डीमध्ये दाखल होतात। एकच आस असते साई दर्शनाची, त्यांच्यासाठी काय स्वतंत्र व्यवस्था साई दर्शनाची केली जाणार पदयात्रेकरूंसाठी? खास पदयात्रेसाठी जे आता नवीन जी दर्शन लाईन झालेली आहे त्याच्यामध्ये गेट क्रमांक 7 मधून डायरेक्ट सर्व साई भक्तांना जे ते बाबांच्या दर्शनासाठी पाठवण्यात येणार आहे। त्यांचं दर्शन जे आहे ते चांगलं व्हावं, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था चांगली व्हावी, प्रसादाची व्यवस्था, लाडू प्रसादाची व्यवस्था, सर्व व्यवस्था सर्व साई भक्तांची चांगली व्हावी यासाठीचा सर्व प्रयत्न जो आहे तो साईबाबा संस्थांनी केलेला आहे। कितवं वर्ष आहे हे आणि किती श्रद्धाळू आता पायी येत आहे? ओम साईराम। आमच्या मंडळाचं नाव आहे साई सेवक मंडळ। हे साई सेवक मंडळाचं 45वं वर्ष आहे आणि आत्ता साधारणतः या पालखीमध्ये 7,000-7,500च्या प्लस, कारण एक्झॅक्ट काउंट आम्हाला मिळालेला नाही आहे। एक्झॅक्ट काउंट आमचा 7,000च्या आसपास आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक 700-800 लोक आता नाशिकमध्ये त्यात अजून जोडलेले आहेत। त्यांची नोंदणी आमच्याकडे अजूनपर्यंत झालेली नाही आहे। एकंदरीत कधी निघतो आपण शिर्डीसाठी, कशी निघतो, कशी तयारी असते आणि काय भाव असतो मनात? रामनवमीच्या 11 दिवस आधी आपण निघतो। आपला टोटल प्रवास जो आहे तो 9 दिवसाचा असतो। 9व्या दिवशी आम्ही शिर्डीमध्ये पोहोचतो उत्सव चालू व्हायच्या आधी। त्याच्यानंतर उत्सव 3 दिवस असतो। 3 दिवसामध्ये लेंडी बागेमध्ये आपले पालखीचा विसावा असतो। उत्सव झाल्यानंतर काला झाल्यानंतर आपली पालखी मार्गी निघते परत घरी जायला। साई संस्थांकडून देखील कशा पद्धतीने व्यवस्था असते आणि कशा पद्धतीने दर्शनाचं नियोजन साई संस्थांच्या व्यवस्थेबद्दल काय सांगा? साई संस्थांच्या व्यवस्थेबद्दल सांगणं एवढं सांगे, आजपर्यंत त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं। खूप चांगल्या पद्धतीने लेंडी बागेमध्ये आमची व्यवस्था केली जाते। आम्हाला मांडव दिला जातो, आम्हाला जो आमचा सत्कार आहे, मान आहे तो वेशीवरती मिळतो। पण एकच गोष्ट 45 वर्षामध्ये बदललेली एवढीच जाणवली मला की आज पहिल्यांदा शिर्डी संस्थानचे CEO आमच्या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याचा आम्हाला भयंकर आनंद आणि अभिमान वाटतो की असं जर CEO की ह्या पदाची व्यक्ती जर आमच्यामध्ये सहभागी झाली तर पदयात्रांचा आणि आमच्या मॅनेजमेंट कमिटीचाही हुरूप मजबूत वाढतोय। असे करून अनेक पुढच्या वर्षी येणाऱ्या वर्षामध्ये संख्यासुद्धा वाढणार आहे आणि मी प्रशासनाला अशी इच्छा एक रिक्वेस्ट करीन हात जोडून की सरांसारखीच व्यक्ती त्या पदावरती बसवा जेणेकरून आमची सगळी व्यवस्था मार्गी लागेल।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.